मुलांनो, आज कोणता विषय शिकायचा? मराठी. मराठी विषय शिकायचा. आवडतो का तुम्हाला मराठी विषय? हो. चला तर मग हे बघा, हे आपलं आहे पाठ्यपुस्तक. नवीन अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तक बदललेलं आहे, हे आपल्याला माहीत आहे. यावर्षी सर्व पुस्तकं बदललेली आहेत. आणि आपल्याला जो आजचा पाठ बघायचा आहे, पाठ आहे 3रा आणि पाठाचं नाव आहे गोष्ट तेनाली रामची. गोष्ट तेनाली रामची. तर आता इथे चित्र दिलेले आहेत. बघा बरं, ह्या चित्रामध्ये तुम्हाला कोण कोण दिसत आहे, काय काय दिसत आहे, मला एकेकाने सांगायचं आहे. की हा कोण दिसत आहे बरं? गुरु. कोणीतरी ब्राह्मण दिसत आहे, बरोबर आहे की नाही? त्यानंतर इथे कोणीतरी कोण दिसत आहे? महाराज दिसत आहेत, म्हणजे राजा दिसत आहे. आणि राजाच्या पाठीमागं कोणता प्राणी आहे? घोडा. घोडा. आणि इकडे पण एक माणूस काहीतरी काम करत आहे. अशा पद्धतीने हे चित्र आहे. मग बघूया नेमकं काय करतायत हे माणसं. हा माणूस त्याला काय सांगतोय, त्यांनी घोडा कशासाठी आणला आहे, त्यानंतर हा माणूस इथे काम का करतोय, त्याने गोल गोल विहीर खोदतोय की काय करतोय, तर आपण हे आता वाचून घेऊया. आधी पाठ आपण वाचून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया. महाराज कृष्णदेवराय हे न्यायप्रिय राजे होते. ते आपल्या प्रजेची काळजी घेत असत. प्रजेचे सुख दुःख जाणून घेण्याकरिता ते नेहमी दक्ष असत. सत्य जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असत. सत्य जाणून घेण्यासाठी ते नेहमी उत्सुक असत. कधी कधी तर महाराज तेनाली रामला असे प्रश्न विचारत असत की त्यांची उत्तरे देणे तेनाली रामलाही अवघड होत असे. तरी देखील तेनालीराम अगदी प्रामाणिकपणे त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करत असे. एके दिवशी महाराज तेनालीराम सोबत आपल्या राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. अचानक त्यांनी तेनालीरामला विचारले, तेनाली, सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? तेनालीराम तत्परतेने म्हणाला, महाराज, या महान राज्याचे आपणच शासक आहात, म्हणून आपणच सर्वश्रेष्ठ आहात. माझ्याहून श्रेष्ठ काय आहे? माझ्याहून श्रेष्ठ काय आहे तेनाली? महाराजांनी तेनालीरामला प्रश्न विचारला. तेनालीराम यावर विचारपूर्वक म्हणाला, या प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईन. घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलत बोलतच रस्त्याने पुढे निघाले. जाता जाता त्यांना एक शेतकरी दिसला. विहीर खोदण्यात तो इतका मग्न झाला होता की त्याचे राजाकडे लक्षही गेले नाही. तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी आपल्यापेक्षा आणि आपल्या राज्यापेक्षाही महान आहे. ते कसं? आश्चर्यचकित होत महाराजांनी विचारले. त्यावर तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी गरीब आहे. तो फक्त स्वतःच्या हिताचा विचार करत नाही, तर गावातील सर्वांच्या हिताचा विचार करत आहे. तो फक्त स्वतःसाठी नव्हे तर सर्वांसाठी विहीर खोदत आहे. जी व्यक्ती स्वतःचं हित बाजूला सारून दुसऱ्यांच्या हिताचा विचार करते, तीच सर्वश्रेष्ठ असते. तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. तेनालीरामचे म्हणणे त्यांना पूर्णपणे पटले होते. प्रजेच्या भल्यासाठी आपल्याला आणखी काय काय करता येईल याबद्दल महाराज विचार करू लागले. हा नवीन विचार घेऊन महाराज नेहमीप्रमाणे तेनालीरामसोबतच पुढे जाऊ लागले. या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेलं आहे आणि आपल्याला असं दिसून येत आहे की दोघेही घोड्यावर बसून पुढे कुठेतरी जात आहेत. चला तर मग आपण आता समजून घेऊया गोष्ट नेमकं काय आहे. आपलं वाचन करून झालेलं आहे, आपण आता गोष्ट समजून घेऊया. बघा, एक कृष्णदेवराय हा एक राजा होता. हे बघा चित्रामध्ये हा याचं नाव होतं, या राजाचं नाव होतं कृष्णदेवराय. काय नाव होतं? कृष्णदेवराय. कृष्णदेवराय असं या राजाचं नाव होतं. आणि हा राजा होता तो न्यायप्रिय होता. आपल्या प्रजेची काळजी घेत असत. आपल्या प्रजेची म्हणजे आपल्या
राज्यामधील जे काही लोक होते त्या लोकांची तो काळजी घेत असत. प्रजेचे सुखदुःख जाणून घेण्याकरिता ते नेहमी दक्ष असत. प्रजेवर लक्ष ठेवायचे, त्यांचे दुःख जाणून घेत असे आणि सत्य जाणून घेण्यासाठी नेहमी उत्सुक असायचे. त्यांना खरं आवडायचं, खोटं आवडायचं नाही. कधी कधी महाराज तेनालीरामला असे प्रश्न विचारत असत. म्हणजे बघा, हा तेनालीराम होता आणि या तेनालीरामला भरपूर प्रश्न विचारायचे. हा जो राजा होता, हा राजा तेनालीरामला भरपूर प्रश्न विचारत असेल आणि काही उत्तरं तर तेनालीरामला सुद्धा काही उत्तरं देता येत नसत. खूप अवघड प्रश्न विचारायचे. तरी सुद्धा तेनालीराम मात्र प्रामाणिकपणे त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा. काय करायचा? प्रश्नांची उत्तरं द्यायचा. मग एके दिवशी काय झालं तर एके दिवशी हे महाराज आणि तेनालीराम दोघेही राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. कुठे निघाले? राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले. अचानक काय झालं? मग अचानक तेनालीरामला विचारले, तेनाली, सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? सर्वात श्रेष्ठ माणूस कोण आहे? श्रेष्ठ म्हणजे महान, मोठा माणूस. सर्वात श्रेष्ठ महान माणूस कोण आहे? मग तेनालीराम म्हणाला, महाराज, या महान राज्याचे आपणच शासक आहात, म्हणून आपणच सर्वश्रेष्ठ आहात. म्हणजे राजे तुम्हीच सर्वश्रेष्ठ आहात, तुम्हीच महान आहात, असं तेनालीरामने सांगितलं. मग महाराज म्हणाले, माझ्याहून श्रेष्ठ काय आहे तेनाली? माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? मग तेनालीराम यांनी विचारपूर्वक म्हणाले, या प्रश्नाचं उत्तर आता मी नंतर देईन. आणि घोड्यावर स्वार झालेले ते दोघेही बोलतच रस्त्याने मग पुढे निघाले. म्हणजे ते त्यांच्या राज्यामध्ये फिरण्यासाठी चालले होते. दौरा चालू होता त्यांचा फिरण्याचा. नेमकं लोक काय करतायत काय नाही लक्ष ठेवण्यासाठी ते फिरत निघाले होते. जाता जाता एक त्यांना शेतकरी दिसला. कोण दिसला? शेतकरी दिसला आणि तो विहीर खोदत होता. हे बघा, इथं आपल्याला चित्रामध्ये देखील दिसतंय की तो विहीर खोदत होता आणि तो इतका मग्न झाला होता की त्याचे राजाकडं लक्ष सुद्धा गेलं नाही. त्याने पाहिलं सुद्धा नाही इथं राजा आलाय म्हणून. आणि तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरीच सगळ्यात महान आहे. मग महाराजांनी विचारलं, कसं काय? शेतकरी कसं काय महान आहे तुमच्यापेक्षा? माझ्यापेक्षा कसं काय महान आहे शेतकरी? मग तेनालीराम म्हणाला, महाराज, हा शेतकरी गरीब आहे. कसा आहे? गरीब आहे. आणि तो फक्त काही स्वतःच्या हिताचा विचार करत नाही, स्वतःच्या स्वार्थी नाही, तो दुसऱ्यांचा विचार करतो हा शेतकरी. तर गावातील सर्वांचा हिताचा विचार करत आहे. तो काही फक्त स्वतःसाठी नव्हे तर सर्वांसाठी विहीर खोदत आहे. तो सर्वांसाठी काम करत आहे, सर्वांसाठी विहीर खोदत आहे. आणि म्हणूनच हा जो शेतकरी आहे तो सर्वश्रेष्ठ आहे. मग तेनालीरामने सांगितलं, जी व्यक्ती स्वतःचं हित बाजूला सारून दुसऱ्यांच्या हिताचा विचार करते, दुसऱ्यांचं चांगलं व्हावं हा विचार करते, तीच व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते. बघा, आता पुढील पाठावर दिला आहे. आपला धडा संपत आलेला आहे. तर तेनालीरामचे बोलणे ऐकून महाराज विचारमग्न झाले. तर विचार करायला लागले महाराज काय करायला लागले? विचार करायला लागले. तेनालीरामचे म्हणणे त्यांना पूर्णपणे पटले होते. यांनी जे सांगितलं की शेतकरी महान होता, हे बोलणं त्यांना पटलं होतं. प्रजेच्या भल्यासाठी, प्रजेच्या चांगल्यासाठी. प्रजा म्हणजे कोण? प्रजा म्हणजे त्यांच्या दरबारातील, त्यांच्या राज्यातील लोक म्हणजे प्रजा. तर त्या प्रजेच्या भल्यासाठी, लोकांच्या भल्यासाठी, चांगल्यासाठी आपल्याला आणखी काय काय करता येईल याबद्दल महाराज विचार करू लागले. काय करू लागले? विचार करू लागले. हा नवीन विचार घेऊन महाराज नेहमीप्रमाणे तेनालीराम सोबतच पुढे जाऊ लागले. आता या पाठामध्ये काही नवीन शब्द आलेले आहेत.
पहिला शब्द आहे दक्ष असणे. कोणता शब्द आहे? दक्ष असणे. दक्ष असणे म्हणजे सावध असणे. आणि दुसरा शब्द आहे मग्न होणे. मग्न होणे म्हणजे तल्लीन होणे. मग्न होणे म्हणजे तल्लीन होणे, दंग होणे. त्यानंतर तिसरा शब्द आहे हित. हित म्हणजे आहे लाभ किंवा फायदा. लाभ किंवा फायदा. बरं, तुम्हाला पाठ समजला का? हो. तुम्हाला गोष्ट आवडली का? हो.